तर मित्रांनो, जसं मला कळालं की प्रतीक शिंदेला अटक झाली, अरे बाबा रे बाबा, आनंद गगनात मावना. आई शपथ, एवढा मोठा विषय. आणि मला वाटलं पण नव्हतं की एवढ्या लवकर ह्याचा माझ्या गांडीत जाईल. हा, माज करतो माज, आता कर माज. म्हणजे आपल्यालाच नव्हतं तर पाक देवाला पण याचा वैताग आलता. म्हणून याच्या कर्माची फाईल खाली ठेवलेली ती वर घेतल्या आणि डायरेक्ट याचा दणका वाजवला. नमस्कार मित्रांनो, मी मित्रांनो परत स्वागत आहे आपलं दे धक्का गाजर बुका या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांना लाडका रोस्टर केला नाना. मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट आहे. ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं, म्हणून आपण जिलेबी आणतोय, वाटतोय, खातोय. परंतु मी काय म्हणालोय, आज आपण जिलेबी आणून वाट्यावर. कारण का डॉबरमॅनला अटक झाल्या आणि मला असं वाटायला की महाराष्ट्र आता कुठं स्वातंत्र्य झालाय. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि असं म्हणायचं आहे की ह्या दिवशी की नाही जागतिक स्टंटमॅनला अटक म्हणून हा दिवस साजरा करायला पाहिजे. या शेमण्यानं असला कांड केलाय की नाही, याला असा मारला पाहिजे की नाही, परत ते कोणाच्या नादाला लागलं नाही पाहिजे. पैशाचा मास दाखवून, गाड्यांचा स्टंट करून, गाड्यांचा बुकना करून किंवा आता दहशत करायचा नादात होता. परंतु तीच दहशत ह्याच्या. तर विषय काय होता माहिती आहे काय, चेतन नावाच्या मुलग्यानं प्रतीक शिंदेला पाक कचाकच एक्सपोज केले. पाक त्याची कुंडली काढली आणि ती सगळ्यांसमोर आणल्या. म्हणून प्रतीक शिंदेने काय केला, त्याच्या मित्राला म्हणजे चेतनच्या मित्राला जाऊन भेटून आपल्याकडे त्याला घेऊन त्याच्यासोबत एक प्लॅन तयार केला चेतनला किडनॅप करायचा. आणि शेवटी त्या मित्रांना फितुरीपणा केलाच. ही असली फितूर लोक आहेत की नाही, 5-50 साठी स्वतःच्या आई बापाला पण सोडणार नाहीत. असली नालायक बळीची माणसं असते ती. आणि या साल्याने शेवटी की नाही त्या प्रतीक शिंदेला त्याचं लोकेशन दिलं, त्याला चर्चा करायची म्हणून बोलवून घेतलं आणि या ट्रिपल छक्क्यानं त्याला गाडीत घातलं आणि बेदम मारहाण केली आणि त्याला किडनॅप केलं. म्हणजे किती नालायक बोलायचा, एकदम नल्ला माणूस आहे नल्ला. ह्या गांडून का नाही कसं मारलाय तुम्हाला दाखवतो. त्याचा व्हिडिओ बघा, फोटो बघा, डोकं फिरेल तुमचं पण. नमस्कार, मी रिलेट विथ चेत्या. बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशन करणाऱ्यांविरुद्ध व्हिडिओ बनवल्यामुळे मला हे बक्षीस मिळालं. मी ह्यापुढे कोणतीच व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण सध्या काही रील्स मध्ये असं चुकीचं मेसेज दाखवत आहे. अरे एवढा हडगा माणूस आहे की नाही, एकट्याला 4 जणांनी मारलात रे. अरे तुला जर राग आला असला तर तू एकटा जा की, जाऊन मार, डायरेक्ट भीड. 4 जणांसंगत जातोस. तुम्हाला सांगतो, या डॉबरमॅन की नाही त्या पोराला 12 तास गाडीमध्ये घालून मारहाण केल्या आणि मग त्याला सोडून दिल्यात. या दहशत दाखवणाऱ्या प्रत्येक शिंदेला आता पोलिसांचं दहशत दाखवाल्यात. ते माज करायला की नाही, आता पोलीस गाडीला खाज उठत पदार्थ सुजवाल्यात. पण साहेबांनी हे कांड करायच्या अगोदरचं साहेबांचं रील्स बघूया. मला अटक झाली. मला अरे शेमण्या, तुलाच अटक झाल्या रे. अटक व्हायला सोपं आहे का एवढं? होय, तू झाकलिंदरच लागून गेलायस बघ, बोकड तोंडाच्या. पोलीस करायला लागले की बाबा गुन्हेगार पहिला नव्हतास, पण तू आता गुन्हेगारच आहेस. या व्हिडिओ मध्ये दिसाले पोलिसांचं नाव घेतल्यावर तुझं हितभर फाटल्या. वाघांच्या मैफिलीत बसत जा मित्रा, कुत्र्यांवर बसशील त्या लोकांच्या मागे बुकायला शिकशील. वाघांच्या मैफिलीत बसत जा मित्रा, कुत्र्यांबरोबर बसशील तर लोकांच्या मागं बुकाय शिकशील. तुला एक सत्य सांगू काय मित्रा, जर तू स्वतःला वाघ समजत असलास तर ते तुझा गोड गैरसमज आहे. तुझ्या तोंडाकडे जर बघितलं की नाही, ते करपलेलं वांग सुद्धा जीव दिल रे. असलं वाघ म्हणायो काळ्या तोंडा. पण मी म्हणतोय, तुला वाघासोबतच का बसायचं आहे? कुत्र्याने का तुझ्या गांडीचा वचपा घेतलाय वे? का त्या कुत्र्यांचं नाव बदनाम करायलायस? हा तेच राहून दे, पण तुला जनावरात बसायचं तर काय? वा कुत्रा, गप गुमान माणसात बसत जा, जरा चांगल्या टॅलेंटेड लोकांच्यात बसत जा. त्या प्राण्यांच्यात आणि जनावरांच्यात बसून का नाही तू पण ते पिसाळलेल्या जनावरासारखं करलायस. बात तो सही है. आईला कधी वाघ, कधी कुत्र, कशाला पाहिजे? काय मोटिवेशन? आईच्या गावात असलं मोटिवेशन ऐकून का नाही ती शेंबडी पोरं, त्यांना शेंबूड सुद्धा काढायला येत नाही, ती सुद्धा त्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतीक दादा करतात. 50 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मित्रांनो, मला माहिती आहे बघा, हे का तोंड जरी जेलमधून आता बाहेर आलं तरी सुद्धा हे येडचाळ करायचं बंद करणार नाही. कारण कसं आहे, यांना आपणच मोठं करतोय म्हणून असं पिसाळ्यावानी करतात, येड्यावानी करतात. त्यामुळं आपल्याला पण कळायला पाहिजे आपण कोणाला मोठं करालोय आणि नंतर ह्याच्यामुळे आपल्याला काय भोगायला लागणार आहे, आपल्या पोरांना काय भोगायला लागणार आहे. त्यामुळे असल्या लोकांनी कधीच सपोर्ट करत जाऊ नका.
असो, काय असेल ते असेल, कधी येईल ते येईल, तेव्हा बाहेर काय करेल ते करेल. पण भावानो, व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा रोस्ट कुणाला करायचा आहे हे पण कमेंट करून सांगा. जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर हा पाडा. तोपर्यंत मी जरा प्रत्येकाला झेंडू बॉम्ब घेऊन येतो.